संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कोर्टामध्ये आता सुनावणी सुरू झाली आहे। कृष्णा आंधळेचं काय झालं? कोर्टाचा तपास अधिकाऱ्यांना हा सवाल आहे। तर शिंदेंचा पवारांना फोन गेल्याची माहिती आहे। फोनवरूनच शिंदेंनी वाढदिवसाच्या शरद पवारांना शुभेच्छा दिल्याची माहिती समोर येते। आज शरद पवारांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं वायबी चव्हाण सेंटरमध्ये त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी होतोय। स्वतः शरद पवार त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र महत्त्वाची अपडेट म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेंचा पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नमस्कार। वाढदिवसाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा। वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन, तुमचं उत्तम आरोग्य आणि उत्तम मार्गदर्शन असंच लाभत राहावं। आणि सेंचुरी पण बघायची आम्हाला। खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा। हॅलो, नमस्कार। तर आपण पाहतोय या ठिकाणी शिंदेंनी शरद पवारांना फोन केला आणि तुमची सेंचुरी सुद्धा पाहायची आहे, तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो असं म्हणत एकनाथ शिंदेंनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। आपण वयाची सेंचुरी गाठावी अशी अपेक्षा असंही शिंदे यावेळी फोनवरून शरद पवारांना म्हणाल्याचं आपण या व्हिडिओमधून पाहिलं। फोनवरून शरद पवारांना एकनाथ शिंदेंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। त्यामुळे राजकीय विरोधक जरी असले तरी वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांचा हा संवाद आपण पाहतोय। तर दुसरीकडे अमित शहांनी सुद्धा शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याची माहिती आहे। आज शरद पवारांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं अमित शहांनी शरद पवारांना फोन करत वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्यात। आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार स्वतः या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आलेले आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आले। आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। अमित शहांसोबतच्या चर्चेनंतर चव्हाणांची शिंदेंसोबत 2 तास बैठक झाली। यामध्ये मुंबई ठाण्यात युती करण्याचा 100% निर्णय झाल्याचं रवींद्र चव्हाणांनी सांगितलंय। पालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढण्यासंदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचंही कळतंय। शिवाय दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन होणार आहे आणि त्यानंतर शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये 2 तास जी बैठक पार पडली त्यामध्ये हा तपशील सध्या समोर आला। मुंबई असेल किंवा ठाणा असेल अशा ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती 100% युती करण्याच्या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे। स्थानिक पातळीवर देखील स्थानिक ज्या कमिटी आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांच्या, त्या एकमेकांच्या बरोबर चर्चा करतील आणि जिथं कुठं अडचण येईल त्या ठिकाणी वरिष्ठ त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तिथली अडचण दूर करतील। मुंबई असेल किंवा ठाणा असेल अशा ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती 100% युती करण्याच्या संदर्भातला निर्णय वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे। जे आता आम्ही काम करतोय महायुती म्हणून, ते त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये तर दिसेलच। शेवटी मुंबईकर हा शून्य आहे। महापौर महायुतीचा असेल, महायुती जोरदारपणे जिंकते।